विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचले। त्यांच्या सोबत आशिष देशमुख आपल्याला दिसतात आणि भाजपचे इतरही नेते पाहायला मिळतात। आज विशेष अधिवेशनाचा हा दुसरा दिवस आहे। तर फडणवीस या ठिकाणी प्रसन्न मुद्रेने दाखल झालेले आहेत। विधिमंडळ परिसरामध्ये स्मितहास्य करताना ते दिसतात, सगळ्यांना अभिवादन करताना आणि अभिवादन स्वीकारतानाही दिसतात। दरम्यान इथं फडणवीसांची एंट्री झालेली आहे आणि अगदी काही मिनिटांमध्ये आता कामकाजाला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वीची दृश्य विधान भवन परिसरातली आपण बघू शकतोय। तर आजच्या कामकाजामध्ये एकतर जे उर्वरित आमदार आहेत त्यांचा शपथविधी होणार आहे आणि याशिवाय समितीची बैठक सुद्धा आहे आणि पुढील जे हिवाळी अधिवेशन आहे त्याची तारीख ठरवली जाणार आहे। त्याचबरोबर इतरही घडामोडी या ठिकाणी घडतील। तर विधानसभा अध्यक्षांची सुद्धा निवड उद्या केली जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज मोठ्या घडामोडी घडू शकतात, त्याचे अपडेट आपल्याला घ्यायचे आहेत विधान भवन परिसरातून। तर दुसरीकडे मार्केटवाडीमधली दृश्य, त्या ठिकाणी जयंत पाटील पोहोचलेले आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आणि तिथे शरद पवार सुद्धा आहेत। तर या ठिकाणी ते भाषण करताना आपल्याला दिसून येत आहेत। आमच्या महाविकास आघाडीला पवार साहेबांना, उद्धवजींना आणि राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व सभांना मिळत होता। मी फार खोलात जात नाही, आता निकाल झालेला आहे। मी फक्त काही आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवतो।